नमस्कार, अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्त अशी दम बिर्याणी, घरगुती पद्धतीने बनवणार आहे। तर त्याचं जे साहित्य घेतले ते तुम्हाला मी इथे दाखवते। इथे घेतलाय मी तांदूळ घेतलाय, हा ह्याचा बासमती तांदूळ आहे बिर्याणीचा। इथे घेतले मी चिकन, उभा कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो घेतलाय, तमालपत्र घेतले, इथं मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे, सुहानाचा आपला बिर्याणी मसाला आहे, इथं तेल घेतले, थोडं तूप लागेल आपल्याला, इथं लवंग मिरे दालचिनी घेतली आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, मीठ घेतलं आहे, धने पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे आणि हा लाल तिखट मसाला घेतला आहे। आणि इथं मी थोडंसं दही घेतलेलं आहे। आधी मी पाणी उकळायला ठेवले, पाण्यामध्ये आपण हे भिजवलेले तांदूळ आहेत हे सोडून देणार आहे। उकळत्या पाण्यात आपल्याला तांदूळ टाकायचे। इथं मी हे तांदूळ आता उकळत्या पाण्यात टाकलेत, हे आपल्याला जरा अर्धे निम्मे शिजवून घ्यायचे आहेत। निदान ह्याला 10 मिनटं तरी लागतील, कारण की पाणी पहिलंच आपलं उकळलेलं आहे। मीठ जसं लागेल तसं आपण मीठ टाकूया। तेल टाकते ह्याच्यामध्ये, तमालपत्र टाकूया आपण ह्याच्यात, आणि आपण हे घेतले मिरी दालचिनी आणि थोडी लवंग असं टाकून घेतले। आता हे तांदूळ आपण मस्त शिजून देणार आहे। आपल्याला पूर्ण भात शिजून घ्यायचा नाही, थोडा कच्चाच भात शिजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हे टाकले मी। आता थोड्या वेळ ह्याच्यावर झाकण टाकून घेते। आता आपण इकडे लगेच ग्रेव्ही तयार करायला घेऊया। गॅस लावते, चालू करते, कढई तापायला ठेवते। आता कढई तापली आपली, तेल टाकते मी त्याच्यामध्ये। ह्यात आता सगळ्यात आधी आपण हे तमालपत्र टाकून देऊया। ह्यात टाकते मी कांदा, आधी आपण थोडा कांदा मस्त कडक करून घेऊया, लाल असा। आता तांदूळ बघून घेऊ आपण, तांदूळ छान आपला आता उकळलेला आहे मस्त। अजून थोडा वेळ झाला पाहिजे आपला तांदूळ। आता कांदा आपला लाल होत आला आहे, अजून थोडा लाल झाला पाहिजे कांदा आपला, म्हणजे कडक होईल तो। तांदूळ पण आपले शिजत आलेत। आता अशा पद्धतीने हे तांदूळ आता आपले काढले पाहिजेत बाहेर। आपल्याला चिकनसाठी दही पण लागणार आहे बिर्याणीसाठी, तर दही टाकते मी ह्याच्यामध्ये। हळद टाकून घेऊया मस्त ह्याच्यामध्ये, हळद जरा जास्तच टाकायची। आणि ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते, असं काढून ठेवूया। आपलं मीठ टाकूया ह्याच्यामध्ये, जसं लागेल असं आपलं। हे सगळं मिक्स करून आता मी हे ठेवले छान असं। आता कांदा चांगला आपला लाल परतून झाला आहे, तर काढून घेऊया आपण। आता ह्या तेलात आपण तमालपत्र टाकून घेतले, कांदा टाकते, आता कांदा परततोय तोपर्यंत आपण इकडं हे चिकन बाजूला ठेवूया। आता तांदूळ आहेत आपले हे काढून घेऊया आपण इथं। आता गॅस बंद करते। इथं आपला तांदूळ चांगला झाला आहे। आता हा मी डायरेक्टच ओतते। चांगली ओतून घेतला आहे मोठ्या। आता ह्याचं चांगलं पाणी मस्त निचळून द्यायचं आहे, अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे तांदूळ हा आपल्याला, म्हणजे मस्त मोकळा भात होईल आपला। इथं पातेल्यावर ठेवते मी तोपर्यंत। आता हे शिजलेत तांदूळ, ह्याच्यावर आपण थोडंसं तूप टाकून घेऊया, म्हणजे तांदूळ चांगला स्मूथ होतो आपला। अशा पद्धतीने आता तूप टाकले मी ह्याच्यावर, मस्त तांदूळ हलवून ठेवूया।
खाताना जास्त म्हणजे आपल्या तोंडाला जास्त तांदूळ असा जाड लागत नाही, त्यासाठी थोडंसं तूप टाकून घेते त्याच्यावर गरम असताना. आता कांदा परतत आला आहे आपला. हा छान परतला आहे. आता घेऊया टोमॅटो टाकून. टोमॅटो चांगला जरा कांद्यामध्ये मिक्स होऊन देऊया. मस्त आपला तळून घेतलेला सुटसुटीत झाला आहे. एकदम मस्त आपलं टोमॅटो परतत आला ह्याच्यामध्ये. आपली ग्रेव्ही चांगली परतली आहे, कांदा टोमॅटो. आता आपण त्यात मसाले टाकून घेऊया. पावडर टाकते, लाल तिखट टाकते. आपल्याला जसं वाटेल तसं तिखट कमी तिखट करू शकता तुम्ही. हळद टाकते परत मी इथे थोडीशी. आणि हा सुहानाचा गरम मसाला आहे, हा टाकते. सुहानाचा बिर्याणी मसाला साधारण 1 पुडी मी टाकली ह्याच्यामध्ये. परत थोडंसं ह्याच्यात दही टाकते. 1 चमचा भरच टाकला आहे, कारण आपण पहिलं टाकलेलं आहे. आणि आता आपण त्या चिकनचा पूर्ण दही आणि मीठ वगैरे सगळं लावून घेतले. हळद, मीठ, आलं पेस्ट ते टाकून घेते याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण हे चिकन ग्रेव्हीमध्ये परतून घेणार आहे. आता यात कोथिंबीर टाकून घेते. आता ह्याच्यावर आपण मस्त झाकण टाकून घेऊया. आता यात थोडंसं आपण शिजण्यापुरतं थोडंसं पाणी टाकतोय आणि छान ह्याच्यावर आता झाकण टाकून घेऊया. मस्त शिजून देऊया. टाकलं तरी ह्याला आपण थोड्या वेळाने हलवून पाहणार आहे, नाही तर करपून जाईन आपलं. झाकण काढून बघूया. एकदम मस्त त्याला हलवून घेऊया. परत झाकण टाकते मी, वेळ आहे अजून. तर अशा पद्धतीने आपण हे झाकण काढू. बघा छान आपली ग्रेव्ही आता तयार झाली चिकन मस्त. आता आपण छान असे थर लावायला घेऊया. गॅस चालूच ठेवते छोटा. सगळ्यात प्रथम आपण खाली थोडं तूप लावून घेणार आहे ह्याला. असं तूप लावून घ्यायचे सगळ्यात आधी आपण खाली भात टाकतोय. चिकनचा लेअर लावून घेतो एक. आता परत दुसरा लेअर लावून घेऊया आपण. आता ही आपण घरगुती पद्धतीने बिर्याणी बनवते, त्यामुळं कलर वगैरे असलं काही मी टाकणार नाही आहे ह्याच्यावर.
आणि आता हा तिसरा लेअर लावून घेऊया आपण. अशा पद्धतीने मी ही घरगुती दम बिर्याणी बनवते. आता ह्याच्यात थोडं थोडं आपलं जे रस्सा राहिला तो आपण वरून टाकूया. म्हणजे बिर्याणी खूप अशी कोरडी वाटत नाही, खायला छान वाटते, रसरशीत होती. त्यासाठी थोडा हा रस्सा वरतून टाकावाच लागतो. पद्धतीने आता हे लेअर लावलेत. आपण थोडंसं ह्याच्यावर परत एकदा थोडंसं तूप टाकते. कोथिंबीर टाकते. मस्त ह्याला आता आपण एक दम देऊन घेऊया छोट्या गॅसवर. मस्त एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला ही बिर्याणी परत एकदा ठेवून द्यायची आणि छान असं पॅक झाकण टाकायचं ह्याच्यावर. आता आपल्याला त्याच्यावर आता हे झाकण मी पॅक टाकून घेतलं. मस्त आता याला दम येऊन द्यायचा छान. बिर्याणी मस्त दम वाफ आली त्याला बघा, छान दम बसलाय. आता आपण वाढायला घेणार आहे. खाली उतरून घेते तिला मी. बघा खूप छान अशा पद्धतीने आता आपली बिर्याणी तयार झाली आहे. बघा खूप छान झाली आहे. घरच्या घरी मी बिर्याणी बनवली मस्त अशी. आता ह्याच्यावर मस्त मी असा कांदा टाकून घेतलाय. कोथिंबीर टाकूया छान अशी. खूप सुंदर अशी बिर्याणी झाली आहे माझी. बघा अगदी घरगुती पद्धतीनेच मी बनवली आहे. तर मी अशा पद्धतीने घरगुती दम बिर्याणी बनवली आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत काळ्या मसाल्यातील एकदम छान असं सुक्कं गावरान मटण. आता मी तुम्हाला आपल्याला जे काळ्या मसाल्याचं मटण करायचे त्यासाठी मी जे घेतलं आहे मसाला तो दाखवते. इथं आपण सगळ्यात प्रथम हे अर्धा किलो मटण घेतलं आहे. कांदा घेतला आहे, मीठ घेतलं आहे, हळद, हा घरचा गरम मसाला आहे आपला, लाल तिखट, गोडा मसाला, सुहानाचा मटण मसाला, टोमॅटो, इथं मी तेल घेतलं आहे, धने घेतलेत, आलं लसूण पेस्ट घेतली, 3 कांदे भाजून घेतलेत मी, इथं लवंग, दालचिनी आणि मिरी, कोथिंबीर आणि हे खोबरं आणि पाणी. आता हे खोबरं आपल्याला गॅसवर मस्त असं जरा काळे भाजून घ्यायचं. असं काळे भाजून घ्यायचं. मस्त आपल्याला गावरान पद्धतीचं आज मटण बनवायचे. कुकर ठेवूया आपण. सगळ्यात आधी इथं आपण मस्त आता मटण परतवायला टाकून गॅस चालू करून घेऊया. जरा कढई ठेवू आपण मसाला परतण्यासाठी. आपला कुकर तापलेला आहे. त्याच्यामध्ये मस्त आपण तेल टाकून घेऊया. आपण मटण आपल्याला शिजत टाकायचं. कांदा टाकून घेऊया. त्याच्यामध्ये टाकणार आहे आदन घेऊया थोडीशी. आपण कांदा परतवला आहे त्याच्यामध्ये पण हळद टाकून देऊया. फोडणीत हळद टाकली म्हणजे आणि पाणी आपलं छान होतं. आता आपण हे मटण ह्यात लावून घेऊया मस्त.
हे मटण कुकरला लावलं, हे जरा थोडं वाफेवर शिजून घेऊया मस्त. आता आपण मटण छान परतलंय. आता पाणी टाकून घेऊया. आता कुकरला झाकण लावून घेऊया आपण. मस्त 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. तिकडे आपला कढई गरम आहे, आपण तिथं पाणी गरम करून घेऊया. पहिले लवंग, दालचिनी, मिरी आणि आपली धणे हे मस्त भाजून घ्यायचे. टाकू धणे, धणे टाकून झाले. आपण ते कुकरच्या भांड्यात काढून घेऊ. थोडंसं तेल टाकू. आपण खोबरं भाजलंय तरी पण आपण जरा तेलात परतून घेतलंय. असं जरा काळं करून तेलावर खूप काळं झालेलं आहे. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. टोमॅटो टाकू त्याच्यात. टाकू थोडंसं आलं लसूण पेस्ट ती पण ह्याच्यात टाकून बसायला. मसाला आता छान परतून झालेला आहे. कोथिंबीर टाकली. आता थोडं बारीक केलं. मस्त आपला काळा मसाला आता तयार झाला आहे. धन्याचा फ्लेवर छान येतो ह्याच्यातनं, मस्त वास येतोय. इथं तेल आपण टाकतोय. कुकर उघडते आपलं. हे मटण शिजले. आपल्या यात मसाला टाकून घेऊया. आणि त्यात हा मसाला टाकतोय. थोडासा गोडा मसाला आहे आपला. हा आता सुहानाचा मटण मसाला टाकतोय. छान असा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपला छान परतून झालेला आहे. कलर पण छान आलाय मसाल्याला आपला. आपण त्यात मटण टाकून घेऊया. मस्त असा ह्याला कलर आलाय आपल्या भाजीला मटणाच्या. कोथिंबीर टाकूया. आता आपण ह्याच्यावर 10 मिनिटं झाकण टाकून घेऊया. आता आपली मटणाची भाजी तयार होती, तोपर्यंत आपण तांदळाची घावणं करून घेऊया. त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते. इथं मी तांदळाचं पीठ घेतले. हे दळून आणले धुवून मस्त. पाणी आणि मीठ आणि तेल. तांदळाचं पीठ टाकून घेऊया मस्त. थोडंसं मीठ. आता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मस्त काढून घ्यायचे. पातळ असं थोडंसं. जास्त पातळ पण करायचे नाही, जास्त घट्ट पण करायचे नाही. अशा पद्धतीने काढून घेतलं आपण. तरी कांदा चिरून घेतला आहे. त्याने असं मस्त तेल लावूया आपल्या तव्याला. गोल असं तेल लावून घेतलं आपण ह्या कांद्याच्या.
आपली मटण तयार आहे मस्त बघा. आता आपण पाडायला घेऊया. आपलं हे मस्त काळं मटण तयार झालेलं आहे. नमस्कार, अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इंद्रायणीची मटन बिर्याणी. तर त्यासाठी आम्ही इकडे वरती मस्त रानामध्ये आलोय. रानात कुंभळजाईला आलेलो आहे वेल्ल्यामध्ये. तोरल्या गाड्याच्या पायथ्याशी कुंभळजाई आहे, त्या ठिकाणी आम्ही आलोय. मस्त सगळी पाहुणे आलोय आणि आता आम्ही इथं मटणाची मस्त इंद्रायणीची चुलीवरची बिर्याणी बनवणार आहोत. इथं छान असा झरा आहे, तोरण्या किल्ल्याच्या पायथ्याशी. आपण आता छान एकदम मस्त जिवंत पाणी झऱ्याचं म्हणतात तसं हे पाणी आहे. हे बघा छान आम्ही हे मस्त हे डबकं धुवून बिवून मस्त एकदम काचेसारखं पाणी आहे आणि ह्या पाण्यातच आपण आज मस्त मटण बिर्याणी बनवणार आहोत. असं आपण हे पाणी हंड्यात घेतोय. अर्धा तांबे आपलं भरून येतोय. इथं आता ही चूल पेटवली बघा, छान इथं मस्त पातेले ठेवले, पाणी गरम होतंय. इथं आता मस्त आपण बकऱ्याचं मटण घेतलंय. हे बघा छान असं. आता इथं काय आपल्याकडे भांडी बिंडी नाही, जास्त आम्ही थोडीच भांडी आणलीत. इंद्रायणीचे तांदूळ आणलेत, हे मस्त नवीन आहेत आपले शेतातले. बरं इथं सगळे हे मसाले आणलेले आहेत, हळद मीठ तिखट वगैरे सगळं, कोथिंबीर कांदा, तिकडे कांदा वगैरे चिरतायत सगळे. अशा प्रकारे सगळं साहित्य आम्ही आणलंय. पाणी आम्ही इथनं झऱ्याचंच घेतोय आणि अशा पद्धतीने मी बिर्याणी करणार आहे. हा झरा इकडे आहे मस्त पाण्याचा, तिकडे मंदिर आहे देवाचं. हे थोडस दोन घेऊया. आता मटण एकदम छान आपण 4 ते 5 वेळा धुवून घेतलं. आपले आपण ह्याच्यात तीळ बघतो. हे परतून आपलं पहिलं घ्यायचं ना.
आता कांदा आपला परतलाय, टोमॅटो टाकले मी, हळद टाकून घेऊया. आता आपण घेतलाय बिर्याणीसाठी हे लाल तिखट आहे, मिरची पावडर, इथं कांदा मसाला घेतलाय, इथं किचन किंग मसाला आहे आपला, इथं शाही बिर्याणी मसाला आहे, इथं गोडा मसाला आहे. तर आपण आता हे मसाले ह्यात सगळे टाकून घेतोय. तू दे सगळंच. आपण मटण टाकून देतो. हे मीठ टाकून घेतोय. हे आपण मटण घेऊया. मटण पाणी ओतून घेतलंय, आता छान असं शिजून द्यायचं आता आपल्याला. नमस्कार, अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असं कांदा टोमॅटो घालून बोंबलाची सुक्की भाजी. तर त्याच्यासाठी जे साहित्य घेतलंय ते तुम्हाला मी इथं दाखवते. तर इथं मी घेतलंय बोंबील, खूप छान असे मस्त एकदम स्वच्छ करून सगळं पिठाने पीठ टाकून, बाजरीचं पीठ टाकून हे 7-8 वेळा धुवून घेतलेत. इथे घेतलाय बारीक कांदा चिरून, कांदा जास्त लागणार आहे आपल्याला चटणी करायची बोंबलाची. इथे घेतलाय टोमॅटो एक चिरून घेतलाय, तेल लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी. इथं मीठ घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे, इकडे आपला घरचा मसाला आहे माझा हा तो घेतलाय, इथं गोडा मसाला आहे, धने पावडर आहे आणि हळद आहे. तर सगळ्यात आधी मी इथं गॅसवर कढई तापायला ठेवली. कढई आपली तापली छान. आता आपण ह्याच्यात तेल टाकतोय. तेल आपलं आता चांगलं तापलंय. आपण त्यात टाकणार आहे सगळ्यात आधी हे बोंबील आपण मस्त तळून घेणार आहे तेलावर. बोंबील सगळ्यात आधी तेलावर तळले की भाजी छान होती, वास येत नाही जास्त भाजीचा. अशा पद्धतीने मस्त आपल्याला बोंबील तळून घ्यायचे. असे मस्त आपल्याला तेलावर थोडे असे सोनेरी ब्राऊन कलरवर आपल्याला तळून घ्यायचे बोंबील, म्हणजे भाजी सुद्धा छान लागतात. आता बोंबील छान आपले तळून झालेत, ते काढून घेते मी आपल्याला ह्याच्यामध्ये डिशमध्ये. मस्त ह्या कलरवर आपल्याला बोंबील घ्यायचे करून. आपला आहे त्यातच आपण हा कांदा टाकतोय तळपायला. कांदा जास्तच टाकलाय आपण. कांदा छान आपल्याला लाल परतून घ्यायचा आहे, कच्चा नाही ठेवायचा. कच्चा ठेवला तर भाजी गोड लागते, त्यासाठी कांदा परतणं महत्त्वाचं आहे. आता कांदा छान परतत आलाय आपला बघा मस्त. ह्यात टाकते मी आता टोमॅटो आपला बारीक चिरलेला. कांदा टोमॅटो आपला छान परतून झालाय. आपण त्यात टाकणारे आता सगळे मसाले टाकते. हळद थोडी, कुठले पण अशी म्हणजे नॉनव्हेज करताना जरा हळदीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, म्हणजे भाजी पण छान लागते आणि वास थोडा कमी येतो. तिथे टाकते धना पावडर, गोडा मसाला, आणि हा माझा हा घरचा मसाला आहे, 1 वर्षभराचा केलेला आहे, आणि हा टाकते मी.
छान परतले. आता याच्यामध्ये टाकते मी आपले तळलेले बोंबील. यात टाकूया मीठ चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर. अशी बोंबलाची भाजी खूप सुंदर लागते. ह्याच्यावर आता आपण 2 मिनिटं झाकण टाकून घेते. आता 5 मिनिटं. आता 5 मिनिटं झाले, झाकण काढते. बघा खूप छान आपली बोंबलाची सुक्की चटणी तयार झाली. पटकन होती, झटकन होती आणि ह्याच्याबरोबर जेवण पण अगदी माणूस 2 भाकरी सहज बसून खातं. दमलेलं असलं की मन तृप्त होतं बोंबलाची चटणी आणि भाकरी खाल्ली की. खूप छान अशी चटणी झाली आहे. आपण घेते आता 5 मिनिटं. मस्त आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण वाढायला घेऊ. मस्त आपली बोंबलाची भाजी तयार झाली आहे बघा. आता थोडीशी आपण ह्याला कोथिंबीर टाकून देऊया. अशी मस्त बोंबलाची तळून मी कांदा टोमॅटो टाकून चटणी बनवली आहे. तुम्ही करून बघा अशा पद्धतीने आणि कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.